मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस झाले आणि या 50 दिवसात विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे। या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड सोबतच्या संबंधांवरून धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढलाय। एकाकी पडलेल्या मुंडेंच्या मनात नेमकं काय सुरू आहे? त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार की मुंबईत? ते स्वतः राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार? येत्या काळात बीडचं राजकारण नेमक्या कोणत्या वळणावर जाणार? पाहूयात एबीपी माझाचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतो। मला नाही वाटत ते देतील राजीनामा। नैतिकतेची ह्यांची गाठ असते पाहिजे। तथ्य आढळलं तर कारवाई करा, नाही तुम्ही केली तर आता तिथे थेट पीआर दाखल करावी लागेल। 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे। गेल्या 50 दिवसात विरोधकांनी एकच मागणी लावून धरली आहे, ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची। आका वाल्मिक कराडचे नवनवे कारनामे दररोज समोर येत आहेत आणि अडचण वाढते ती धनंजय मुंडेंची। अशातच मुंडेंनी दिल्ली गाठली। योगायोगानं त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीत होते। त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला दिल्लीत होणार का, अशी चर्चा सुरू झाली। धनंजय मुंडे आणि प्रल्हाद जोशी यांच्यात 30 मिनिटं बैठक झाली। प्रल्हाद जोशी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री आहेत। मस्साजोगमुळे चर्चेत आलेली आवादा कंपनीही याच क्षेत्रात काम करते। प्रल्हाद जोशी कर्नाटक भाजपमध्ये असताना गोपीनाथ मुंडे होते कर्नाटक प्रभारी। भाजपमधील जुन्या संबंधांचा वापर करून राजीनाम्याची टांगती तलवार टाळण्याचा मुंडे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे। पण या बैठकीनंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं। उलट आपणच टार्गेट होत असल्याचा आरोप केलाय। धनंजय मुंडे या सर्व गोष्टीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना कुठं जर दोषी वाटत असतील तर त्यांनी राजीनामा मागावा, राजीनामा देणार। पण विषय फक्त हा काढून राजीनाम्याचा होत असेल तर या बाबतीमध्ये मी दोषी आहे का नाही, या बाबतीत माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सांगू शकतील ना। आपण त्यांना सुद्धा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत। कारण 51 दिवस ज्या पद्धतीने ट्रायल चालू आहे, टार्गेट मी आहे। स्वाभाविक आहे, मी पार्टीचा निष्ठावंत आहे, मी महायुतीचा प्रचारातला एक प्रमुख आहे। निवडणुकीमध्ये ज्या वेळेस जिथं जाईल स्पष्टपणाने मी लोकांना काम आम्हाला मत द्यावं, आमच्या उमेदवाराला मत द्यावं हे स्पष्ट सांगताना आपण निवडणुकीत टीकाही करतो। राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या मुंडेंना विरोधक नैतिकतेची आठवण करून देत आहेत आणि आपण दोषी नसल्याचं मुंडे ठासून सांगतायत। आम्ही काय मागणी करतोय, आम्ही जे मागणी करतोय आणि सगळे पक्ष, त्याच्यात अजित पवारांचा जो एनसीपी अजित पवार आहे तो पण आहेच ना मागणी करण्यात राजीनाम्यात। कुठला पक्ष जो राजीनामा मागत नाहीये, म्हणजे त्यांचा स्वतःचा पण पक्ष म्हणतोय राजीनामा द्या आणि राजीनामा मी नैतिकतेवर मागतो। आणि लोकशाहीमध्ये त्या संविधानाच्या चौकटीतच आम्ही करतोय ना जे करतोय ते। मी त्यांचा राजीनामा मागत नाही। त्यांच्या पक्षाचे जे ज्येष्ठ आमदार आहे आमच्या जिल्ह्यातले, ते त्यांच्या इकडे जाऊन सांगतायत अजितदादाला। आता लाल बहादूर शास्त्रींचा जमाना थोडी आहे, जमाना बदल गया है। तुम्हाला वाटत नाही? मला नाही वाटत ते देतील राजीनामा। नैतिकतेची ह्यांची गाठ असते पाहिजे, मग राजीनामा देतील ना। माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे। जी गोष्ट घडली आहे त्या घटनेच्या बाबतीत मी जे बोललोय ते अतिशय प्रामाणिकपणाने बोललो आहे। यामुळं ज्या वेळेस या बाबतीत मी कुठंच काहीच मला स्वतःला नैतिकतेने वाटत नाही दोषी आहे, तर माझा दोष दाखवावा तर लागेल, सांगावा तर लागेल, माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल, हेच म्हणणं आहे। धनंजय मुंडे यांचे बॉस अजितदादांनी मात्र मुंडेंच्या राजीनाम्याचा मुद्दा फडणवीसांच्या कोर्टात टोलावलाय। मंगळवारी रात्री झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रवादी आमदारांसमोर धनंजय मुंडेंनी भूमिका मांडली। पक्ष आणि अजितदादांनी आदेश दिला तर लगेच राजीनामा देईन असं त्यांनी सांगितलं। वैयक्तिकरित्या काही जण ट्राक ठेवत आरोप करत असल्याचा मुंडेंनी बैठकीत आरोप केला। दमानिया भेटीविषयीची माहिती अजित पवारांनी सर्व पार्टी आमदारांना दिली। अंजली दमानी यांनी दिलेली कागदपत्र
मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं. एकीकडे हे सुरू असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवर घोटाळ्याचा नवा बॉम्ब टाकला. सामाजिक न्याय मंत्र्यांच्या कालावधीत आणि पालकमंत्र्यांच्या कालावधीत 2021 ते 23 या कालावधीत एकट्या अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभाग मधून 73 कोटी 36 लाख रुपयाची बोगस बिलं उचललेली आहे. या कामांच्या याद्या माझ्याकडे आहेत. 57 कामाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाईच्या अंतर्गत येत असलेल्या 57 कामाच्या म्हणजे काय रद्द केलं? प्रशासकीय मान्यता प्रमा रद्द झाली म्हणजे विषय संपला. परंतु काय झालंय, या कामांचे एकूण 57 कामांचे प्रमा रद्द केल्यावर बी कलेक्टरने इकडे प्रमा रद्द केल्या, परंतु आकांनी तिकडे 14 कोटी 43 लाख 45 हजार रुपयाचे बिल उचलून मोकळे झाले. आता प्रश्न हा आहे की दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? मुंडे आणि सरकारवरील दबाव वाढत राहिला तर मुंडेंचा राजीनामा घेतला जाणार का? की नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देऊन मळभ दूर राहण्याचा धाडसी निर्णय धनंजय मुंडे घेणार का? दिल्लीहून सोमेश कोलगेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.